नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। स्वागत आहे। नमस्कार, लोकप्रवाह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी रवींद्र शेवडे। आज पंढरपूर मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने पंढरपुरातील स्थानिक कलाकारांचा प्रोग्राम आज आयोजित केलेला आहे। असे 2 ते 3 दिवस प्रोग्राम आहेत। आपण नाट्य परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय सोनवणे साहेब, डॉक्टर सोनवणे यांच्याशी चर्चा करणार आहेत। सर, काय सांगाल याबाबत? अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पंढरपूरच्या वतीने हे आपले 100व्या नाट्य संमेलनाचे वर्ष आहे। त्या निमित्ताने 20, 21 व 22 हे 3 दिवस पंढरपूर शाखेने येथील स्थानिक कलाकारांसाठी आणि स्थानिक लोकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। आज दिनांक 20 रोजी स्थानिक कलाकारांचं वैभव पंढरीचे हा कार्यक्रम सादर होणार आहे। उद्या 21 तारखेला मुंबईची एक संगीत रजनी असणार आहे आणि 22 तारखेला वैभव मांगले यांचे विनोदी नाटक मर्डरवाले कुलकर्णी हे होणार आहे। तरी पंढरपूरच्या रसिकांनी या तिन्ही कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। टीव्ही चॅनल आणि या मोबाईलच्या जमान्यात, व्हॉट्सअपच्या जमान्यात, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जमान्यामध्ये स्थानिक कलाकार असो किंवा अन्य कोणतेही कलाकार असो, त्यांना स्टेज शो मिळत नाही। याबाबत काय सांगाल तुम्ही? स्टेज शो मिळत नाहीत ही गोष्ट खरी आहे, पण स्टेज शो सारखी मजा नाही हेही गोष्ट खरी आहे। पंढरपूर सारख्या ग्रामीण ठिकाणी आम्हाला कार्यक्रम आयोजित करताना थोडी अडचण येते, कारण इथं नाट्यगृह नाही आहे। नाट्यगृह जर इथं निर्माण झाले, आता त्याचं काम चालू आहे पण ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे। नाट्यगृह तयार झाल्यानंतर यातील बऱ्याच अडचणी दूर होतील आणि असे विविध कार्यक्रम आम्हाला अरेंज करणं सोपे जाईल। इथल्या कलाकारांची खंत आहे, 2 पिढ्यापासून आम्ही मागणी करतोय। त्यातले काही कलाकार हयात नाहीत, चालू कलाकार आहेत, नवोदित कलाकार आहेत, मध्यंतरीच्या काळातील कलाकार आहेत। त्यांची खंत आहे की आमच्याकडे नाट्यगृह नाही, त्यामुळे आम्हाला स्टेज उपलब्ध होत नाही। याबाबत काय सांगा? हो, नाट्य परिषद शाखा 3 वर्षे याचा पाठपुरावा करते। आम्ही नगरपालिकेशी वारंवार कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि नाट्यगृहाचे काम चालू आहे। 80% काम पूर्ण झाले, 20% काम ही लवकरच पूर्ण होईल आणि आपल्याला नाट्यगृह उपलब्ध होईल अशी आपण आशा करतोय। थँक्यू, धन्यवाद। तुम्ही काय सांगाल सर? लोककला आणि लोकसंस्कृती जपण्यासाठी आमचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पंढरपूर शाखा सदैव काम करत असते। आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मंदारजी सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 दिवस भरगच्च अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आणि या पाश्चात्य जमान्यामध्ये सुद्धा आज लोककला जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांचं योगदान मोलाचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वतः एक नाटक यामध्ये दिग्दर्शित केलेलं आहे, ते पण आज सादर करणार आहेत। हे आमच्यासाठी एक खास आनंदाची गोष्ट आहे। तुम्ही काय सांगाल सर? मॅडम बोल। नाट्य परिषद पंढरपूर शाखेनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी 3 दिवस भरगच्च कार्यक्रम ठेवलेला आहे। याचं श्रेय या परिषदेचे पंढरपूर शाखेचे अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम याला जातं। आणि यामध्ये समाजातील तळागाळातील लोक तसेच अगदी उच्चभ्रू लोक, या सगळ्या तिन्ही स्तरावरील लोक या कार्यक्रमामध्ये सामील होत आहेत। गावातल्या लोकांना, घरातल्या लोकांना संधी दिलेले त्यांच्यातले गुण तर आपण बाहेर काढतच आहोत, परंतु पुणे आणि मुंबई या ठिकाणचे कलाकारसुद्धा नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये येत आहेत। हे या नाट्यसंमेलनाचं यश म्हणावं लागेल। धन्यवाद। धन्यवाद। तुम्ही काय सांगाल शेवट? अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रभरात 100 नाट्य संमेलन साजरं होत आहे। सांगलीपासून नाट्य संमेलनाची सुरुवात झाली। पिंपरी चिंचवडला 5, 6, 7 तारखेला आपण कार्यक्रम झाला। त्यानंतर पंढरपूरला 20, 21, 22, सोलापूरला 25, 26, 27, 28 तारखेला कार्यक्रम आहे। पंढरपुरामध्ये 3 दिवस कार्यक्रम ठेवले। पंढरपूरल्या कलावंतांसाठी कार्यक्रम आम्ही ठेवला आहे आणि 2 तारखेला दुसऱ्या दिवशी ठेवला आहे रजनी कलावंत आणि तिसऱ्या दिवशी आहे वैभव मांगलेंचा कार्यक्रम नाटक आहे मर्डरवाले कुलकर्णी। तरी आम्हाला पंढरपूरल्या सर्व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आमची अपेक्षा होती की नवीन पिढीला स्टेज काय असतं, कलावंत कसे घडतात, त्यासाठी आम्ही पंढरपूर एक दिवस कलावंतांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे। धन्यवाद। तर हे होते नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि सदस्य। आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। पाहत रहा लोकप्रवाह, हक तुमची साथ आमची। पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हक तुमची साथ आमची।